तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे. आसूस लॅपटॉपच्या मदरबोर्डची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला काही आवश्यक साधने आणि सामग्रीची आवश्यकता असेल. हा मार्गदर्शक आपल्याला सर्व चरणांमध्ये मदत करेल. चरण 1. उपकरणांची तयारी. आपल्याला खालील साधने आवश्यक आहेत: स्क्रूड्रायव्हर सेट, पिनसेट, मल्टीमीटर, सोल्डरिंग आयरन, नवीन मदरबोर्ड किंवा मदरबोर्डचे घटक. चरण 2. लॅपटॉप उघडणे. लॅपटॉप उघडण्यासाठी सर्व स्क्रू काढा. नंतर बॅटरी काढा आणि कनेक्टर अनप्लग करा. हे महत्त्वाचे आहे की आपण हे सर्व काळजीपूर्वक करा, कारण काही भाग सहज तुटू शकतात. चरण 3. मदरबोर्ड काढणे. मदरबोर्ड काढण्यासाठी त्याला जोडलेल्या सर्व केबल्स आणि कनेक्टर्स अनप्लग करा. स्क्रू काढा आणि मदरबोर्ड हळूहळू वर काढा. चरण 4. समस्या ओळखणे. मदरबोर्डवर कोणतीही भौतिक नुकसान, जसे की फाटलेले, जळलेले घटक तपासा. मल्टीमीटर वापरून विविध घटकांचे कार्य तपासा. चरण 5. दुरुस्ती करणे. जर भौतिक नुकसान झाल्यास सोल्डरिंग आयरन वापरून तुटलेले सोल्डरिंग पोर्ट्स दुरुस्त करा. आवश्यक असल्यास नवीन घटक स्थापित करा. चरण 6. पुनःसंयोजन. दुरुस्ती केल्यानंतर मदरबोर्ड पुन्हा लॅपटॉपमध्ये ठेवा. सर्व कनेक्टर्स आणि केबल्स पुन्हा प्लग करा आणि स्क्रू टाकून लॅपटॉप बंद करा. चरण 7. कार्यक्षमता चाचणी. लॅपटॉप पुन्हा चालू करा आणि त्याची कार्यक्षमता तपासा. सर्व काही व्यवस्थित चालत असल्यास दुरुस्ती यशस्वी झाली. मोफत निदान आणि दुरुस्तीपूर्वी किंमत कोट. आम्ही आपल्याला मोफत निदान सेवा पुरवतो. आपल्याला दुरुस्तीची किंमत आवश्यक असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमच्या तंत्रज्ञांनी आपल्याला योग्य किंमत कोट प्रदान करेल. या मार्गदर्शकाने आपल्याला आसूस मदरबोर्डची दुरुस्ती करण्यास मदत केली आणि आपण आता आपल्या लॅपटॉपवर पुन्हा विश्वास ठेवू शकता. तुमच्या उपकरणाला दुरुस्तीची गरज आहे का? आम्ही मोफत निदान देतो. फोन किंवा प्रवास नाही, तुमच्या दारातून उचलतो आणि परतानतो. दुरुस्तीपूर्वी किंमत कोट पाठवतो आणि तुमच्या संमतीनंतरच पुढे जातो. सोपे, पारदर्शक आणि व्यावसायिक. वर्णनात लिंक आहे.